या ठिकाणी स्वीकारायची आहे. तर कॅमेरामॅन आपण स्वागत कक्षामध्ये कॅमेरा टर्न करा. या ठिकाणी पंढरीनाथ मोडक यांचा सत्कार करण्यात येईल. अनिल मिनमिने दादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. तर मी मिलिंद यांना विनंती करेल, मिलिंद आपण या ठिकाणी पंढरीनाथ मोडक आणि अनिल मिनमिने दादा यांचा सत्कार या ठिकाणी करावा. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं सहकार्य करण्यात आलंय त्या अनिल मिनमिने दादा यांचा सत्कार मिलिंद आपण या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर आपण गणेश मोडक दादांना विनंती करू. गणेश मोडक दादा आपण गणेश रसाल यांना मॅन ऑफ द मॅच आपल्या शुभ हस्ते प्रदान करावी. स्क्रीनवरती बघू शकाल अनिल मिनमिने यांचा सत्कार मिलिंद यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. त्यानंतर गणेश मोडक दादांना विनंती करेल, गणेश दादा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी एक मिनिट फक्त मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण द्यावी. किरण करडे आपण कुठे असाल तर किरण आपण एक मॅच पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी यायचं आहे. तर मी हरिश्चंद्र जाधव यांना विनंती केलं की मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण गणेश रसालला प्रदान करावी. मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचे 13 चेंडूमध्ये 21 धावांची इनिंग, त्यामध्ये 2 चौकार एका षटकाराचा समावेश होता. तो धोत्रे संघाचा सलामीचा फलंदाज गणेश रसाल ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गुड बॅटिंग परफॉर्मन्स गणेश अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम ब्रदर्स 11 धोत्रे. पहिला सामना विजयी झालाय. सालपे संघाचं देखील आपण कौतुक करूया आणि हरिश्चंद्र जाधव साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुर्वा 11 सावळे संघाचा सामन्याला होईल सुरुवात. अमोल जाधव पहिल्या ओव्हरसाठी पॉवर प्ले मध्ये आलाय. समोर येतो मात्र जयवंत मोडक. बऱ्याचदा या दोन संघामध्ये सामने झाले, दुर्वा 11 सावळे आणि अंथराट वरडीमध्ये, आणि आता पुन्हा एकदा या दोन संघामध्ये एक द्वंद्व, आणि या द्वंद्वाची सुरुवात अमोल जाधवच्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरने. जयवंत मोडक साठी पहिला चेंडू पुढे आला होता जयवंत, आणि पहिला डॉट बॉल आलाय तो अमोल जाधवचा. नवीन संघ आहे खरं तर अंथराट वरडी, आणि दुसरीकडे मात्र दुर्वा 11 सावळे संघ गणेश मोडक दादा यांचा हा संघ. जयवंत मोडक सध्या ओपनिंगच्या भूमिकेत स्ट्राईक वरती खेळतोय, आणि अमोल जाधव एक नौखा गोलंदाज जयवंत मोडकच्या समोर आहे. पहिला चेंडू मात्र डॉट. दुसरा बॉल जयवंतचा फटका हातामध्ये, चेंडू रनआउटची चान्स आहे आणि अपील आहे जोरदार मैदानाच्या आतमध्ये, आणि पंचांनी रेफर केलंय. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, धोक्याची घंटा आहे, कारण रनआउटसाठी पंचांनी रेफर केलंय. पंच या ठिकाणी खरं तर खेळाडू ज्या पद्धतीने धावले, विकेट किपरच्या पोझिशनमध्ये होता, या दरम्यान काय घडलं याची खात्री होईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय येईल, आणि या ठिकाणाहून थर्ड अंपायरचा जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सस्पेन्स कायम आहे, कारण धोक्याची घंटा होती. बॉल ज्यावेळी जयवंतने हिट केला त्यावेळी अगदी ताबडतोब फिल्डरने तो पकडून फेक केला.
त्यामुळे टायमिंग कमी होतं. या कमी टायमिंगमध्ये गौतम पोचलाय की नाही याकडे थर्ड अंपायरची पाहणी आहे. 12th मॅन आपण प्लीज मागे व्हा. जो ऑफिशियलचा निर्णय असेल तो अंतिम असेल. आणि फलंदाज या ठिकाणी आउट. रनआउटची विकेट आली आहे पहिली, ती मात्र गौतम धुलेची. खरं तर चेंडू पहिल्यांदाच कॅच केला रोहिदास डायरेने आणि त्यामुळे गौतम धुळेची विकेट मध्ये यश आलं. विकेट किपर रोशन तानाजी डायरेने देखील चांगली विकेट किपिंग केली. आणि खरं तर पंचांचंही मी कौतुक करेल. कुठलाही निर्णय त्यांनी घाई गडबडीने न देता रेफर केलं आणि मात्र इथून गौतम धुळेची विकेट पहिलीच आली, ती मात्र रनआउटच्या स्वरूपात. सुरुवात चांगली झाली होती. खरं तर जयवंतने शॉट भारी खेळला होता, पण समोर रिॲक्शन एवढी भारी झाली की विकेट आली गौतम धुलेची. हा सामना संपल्यानंतर ब्रदर्स 11 धोत्रे आपण कुठेही जाऊ नका. सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. ब्रदर्स 11 धोत्रे संघ यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे, याची आपण नोंद घ्या. आणि अमोल जाधवच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट फलंदाजीचा तोफखाना मानला जाणारा संघाचा फलंदाज केतन धुळे हा सध्या वनडाऊनच्या भूमिकेत. खोलात टाकलाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला काबीज करत केतन धुळेचा हा शॉट सीमारेखा पार. ओव्हर दी रोप ठोकला केतन धुळे. षटकार असल्याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये लाईटचे 2 पोल आहेत आणि तारा आहेत, त्यावरती चेंडू फुलटॉस लागला तर डेड बॉल असेल, याची देखील नोंद घ्या. गोलंदाज अमोल जाधव पुन्हा एकदा केतन धुळेच्या अगेन्स्ट बॉलिंग करण्यासाठी. केतन धुळेचा शॉट हवेत, चेंडू हवेत होता, भरपूर टायमिंग होतं, जजमेंट चुकला आणि केतन धुळे 2 धावा करत मैदानाच्या आतमध्ये सेफ राहिला. परिस्थिती बनवली होती अमोल जाधवने, कॅच ड्रॉप झाली. 2 धावांनी धावा फलकावरती. आधी केतन धुळेचा चौकार होता, 2 सिंगल दुहेरी धावा आल्या. अशा 6 धावांनी दुर्वा 11 सावळे संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये अमोल जाधवने जो पॉवर प्ले मध्ये बॉलिंग दाखवली आहे ना, केतन धुळे देखील खरं तर फिल्डिंगची पाहणी करतो, त्याला माहिती आहे की दोनही चेंडूवरती मिसफील्ड झाली आहे, त्यामुळे या धावा आपल्या टीमच्या खात्यात आल्यात. अदरवाईज गोलंदाजाचे चेंडू भारी होते म्हणायला हरकत नाही, पण केतन देखील तेवढाच ताकदवान फलंदाज आहे. दुर्वा 11 सावळे आणि अंतराळ वरडी या 2 संघांचा जेव्हा जेव्हा सामना होतो ना, बघायला मजा येते, कारण मॅच ही शेवटपर्यंत जाते. हे आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये घडलंय. कधी अंतराळ वरडी संघाची बाजू मजबूत होते, कधी सावळे संघाची बाजू मजबूत होते. मला सामना रोमांचक होतो आणि तसाच सामना याही स्पर्धेमध्ये होईल अपेक्षा आपण करूया. आणि अमोल जाधव नेक्स्ट बॉल वरती, केतन धुळे त्याच्या अगेन्स्ट आहे. अमोल जाधवचा हा चेंडू, ओव्हर नंबर 1, पॉवर प्लेची ही ओव्हर आहे आणि केतन धुळे मात्र सातत्याने प्रयत्न करतोय की चांगली धावसंख्या टीमला उभारायची आहे, त्यासाठी प्रयत्न भारी आहेत. 5 चेंडू संपलेत, धावा फलकावरती 6 धावा आहेत. दोन्ही संघ नवीन जर्सीने यावर्षी उतरलेत. अमोल जाधवचा पहिल्या पॉवर प्लेचा हा शेवटचा अंतिम बॉल. केतन धुळेसाठी कट केला चेंडू, 1च रन. ओव्हर इथून समाप्त झाली. दुर्वा 11 सावले टीमची धावसंख्या. गौतम धुळे रनआउट बाद होत असताना जंगली रवीवर मी 7,65,078 रुपये जिंकलो आहे. तर आजच डाउनलोड करा जंगली रमी. दुर्वा 11 सावळे संघाची बॅटिंग मध्ये, पण अमोल जाधव आणि त्यानंतर लगेचच विघ्नेश डायरे या गोलंदाजाला मार्गस्थ केलं. जे चांगल्या टप्प्याने बॉलिंग करतात त्या बॉलरचा पहिल्यांदा वापर कर्णधाराने केलाय, कारण त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये अमोल जाधवने जी परिस्थिती बनवलेली आहे, ज्या धावसंख्येवरती कंट्रोल ठेवलाय, तोच कंट्रोल तोच होल्ड आपल्याला ठेवायचा आहे. तर विघ्नेश डायरे एक चांगल्या टप्प्याच्या बॉलरला आणणं गरजेचं आहे, जो विशेषतः 4थी ओव्हर टाकतो, पण प्लॅन थोडा चेंज केला.
मैदानाच्या आतमधील वातावरण बघून. आणि आता विघ्नेश डायरे बॉलिंगसाठी आलाय. समोर येतो मात्र केतन धुळे, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 4 चेंडू तो खेळलाय, 7 धावा त्याने त्याच्या बॅटमधून केल्यात. आणि यावर्षी दुर्वा 11 सावळे संघाने भाकरीचा पाडा मैदानावरती मालेगाव सगुणाबाग चषक मालेगाव या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी देखील जिंकली होती. म्हणजे यावर्षीची एक ट्रॉफी दुर्वा 11 सावळे संघाने जिंकलेली आहे. त्यामुळे एकीकडे त्या स्पर्धेच्या विजयानंतर आता या स्पर्धेमध्ये विजय मिळवायचा आणि तोही आंथरडोरडी संघाच्या विरोधात पहिला सामना तो खेळतोय. कारण पहिला टप्पा पार झाला तर पुढचे टप्पे गाठता येतात, पण पहिला टप्पा जर पार झाला नाही तर स्पर्धेमधील आपलं आव्हान हे मात्र संपुष्टात येतं. गोलंदाज तयार, पहिला बॉल, केतन धुलेचा फटका ऑन साईडला, खेळाडू आहेत, प्रथमेश डायरेचा थ्रो येईल. एनर्जी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये, ती एनर्जी दाखवली खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने. सगळे खेळाडू आपली मुवमेंट देत आहेत, हालचाल देत आहेत, एनर्जेटिक खेळ आता जयवंत मोडकला देखील करावा लागणार आहे. कारण 8 रन धावा फलकावरती आहेत आणि दुसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात झाली आहे. विघ्नेश डायरे इज ऑन बॉलिंग मार्क, समोर जयवंत मोडक, उडावलाय चेंडू जयवंत मोडकने. नव्या स्ट्रॅटेजीने आलाय. जयवंतच्या बॅटमधून ऑन साईडला खेळाडू तैनात आहे. प्रदीप डायरेच्या आता चेंडू आहे, तोपर्यंत एकच सिंगल. काय फिल्डिंग सेट केली आहे. नौखा संघ आहे पण फिल्डिंग मधील प्रत्येक पोझिशन वरती त्यांनी फिल्डर ठेवलाय. 1 रन आली, स्ट्राईक रोटेट झाली. केतन धुळे आता स्ट्राईक वरती आला. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होत्या, या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत धावा आले ते 8. आणि आता विघ्नेश डायरे पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ. केतन धुळेचा फटका हवेत आहे, हाताला स्पर्श झाला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच. बिग विकेट गॉन. केतन धुळे गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करत होता अक्षय मोडक. चेंडू मात्र डॉट काढला विघ्नेशने. धावा फलकावरती दुर्वा 11 सावळे बी संघाची धावसंख्या ती मात्र 15. आंतरडोरडी संघाचा मोदक मात्र 12व्या प्लेअरच्या भूमिकेत आहे. विघ्नेशचा हा या ओव्हरचा लास्ट बॉल असणार आहे. चेंडू मात्र अक्षय मोडकचा फटका ऑन साईडला, वेगवान धावला प्रथमेश. बॉल त्याच्या समोर आहे, फेक होतीये, दुसऱ्या धावेसाठी निघाले, धोक्याची घंटा आहे. आणखीन एका विकेटचं पतन आहे. रनआउटच्या स्वरूपातली आणखीन एक विकेट. जयवंत मोडक इज बॅक. मोठी विकेट खात्यात आली ती आंतरडोरडी संघाच्या. तगड्या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात का होईना पण बाद केलं आणि दुसरी ओव्हर इथून समाप्त केली विघ्नेशने. धावा फलकावरती 3 विकेट, धावा संख्या ती मात्र 15. डीजे राऊंडचा सामना होईल याची नोंद घ्या. ब्रदर्स 11 धोत्रे सिरीज मध्ये पोहोचेल, पण ज्या पद्धतीने प्रथमेश डायरेचा थ्रो आला ना तिथेच मात्र त्या वेगाने फलंदाजाला आउट केलं. तर या स्पर्धेसाठी स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजब यांना मात्र मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आलंय. रामदासजी घरत साहेब यांच्या वतीने
आर्थिक सहाय्य या स्पर्धेला करण्यात आलंय. त्याचबरोबर पोलीस पाटील अंजपगावचे भालचंद्र थोरवे यांच्या वतीने सहकार्य करण्यात आलंय. माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने यांच्या वतीने देखील आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. त्याचबरोबर आदरणीय भास्कर शेठ दिसले यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. सतीश सावंत दादा यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. कुमार थोरवे दादा यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. तुषार हरपुडे यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. बाजीराव शेठ दळवी यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. गणेश मोडक दादा यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. योगेश मिनमिने यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. सुमित मिनमिने, संभाजी मसे, देवेंद्र थोरवे दादा, चेतनजी मिसाळ, रोहिदास जोगळे, अनिल मिनमिने, संजय मिनमिने, रुपेश मिनमिने, ज्ञानेश्वर थोरवे, सुदेश मिनमिने, अविनाश थोरवे आणि मनोहरजी बदे या सर्वांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. त्या सर्वांचे मनापासून आभार. जाऊया मॅचमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 16 धावा आहेत. बॅटिंग करणारा टीम दुर्वा 11 सावळे बी संघाच्या रोहिदास जोगळे यांच्या वतीने पाण्याचे जार या स्पर्धेसाठी देण्यात आलेत. रोहिदास दादा आपलं मनापासून आभार. आणि KTC लाईव्ह इव्हेंटवरती यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. रुपेश मिनमिने यांच्या वतीने आकर्षक कूलर देण्यात आलाय. तो कूलर देखील इथे पोहोचलाय. त्यांचं देखील कौतुक आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक सायकल या स्पर्धेमध्ये असणार आहे. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात. पहिलाच बॉल. प्रसाद मोडक इज ऑन फायर नाव. चेंडू केलाय सीमा पार. टीम पासून थोडा दूर होता. चांगली प्रॅक्टिस केली आणि आता यावर्षी तो त्याच जोशात मात्र batting करतो. आणि या चौकाराने मात्र सावळे संघाचे पाठीराखे युवराज यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. प्रसाद रिव्हर्स अटेम्प्ट करत होते. समोर चेंडू जय आणि तिथून फिल्डिंग केली आणि चौकार मात्र प्रसादच्या बॅटमधून याही चेंडूवरती आला असता जर त्या ठिकाणी स्लिपर नसती तर. पण एक चौकार खेचून थांबणार नाही. प्रसाद मोडकला माहिती आहे की विपक्षी टीमला जर एक चांगली टोटल द्यायची आहे तर आपल्याला आक्रमण हे करावंच लागणार आहे या मॅचमध्ये. भूषण डायरेच्या विरोधात तो हल्ला बोल प्रसाद मोडकला करावाच लागणार कारण ओव्हर तिसरी सुरू आहे या मॅचमधली. प्रसादचा फटका आलाय. मागे खेळाडू तैनात आहे. विघ्नेश समोर धावलाय. बॉल त्याच्या हातातून निसटलाय आणि 2 धावा इथून पूर्ण केल्या त्या मात्र प्रसाद आणि अक्षय मोडकने. 22 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडू संपले. तिसरी ओव्हर सुरू आहे. चांगली बॅटिंग आहे ती मात्र प्रसाद मोडकची. प्रसादच्या रडार मध्ये चेंडू होता. पाठवला चेंडू सीमा पार. ठोकला.
पहिला मात्र डॉट बॉल आला. विजय डायरे या संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या विरोधात अक्षय मोडक लास्ट ओव्हर फेस करतोय. समोर खेळलेत, उंच हवेत आणि कॅच पकडली आहे ती रोहिदासने. फलंदाज आउट अक्षय मोडक. एंट्री. मैदानावरील परिस्थिती बिघडली. 2 रनआउट. पहिल्यांदा गौतम दुलेची रनआउटची विकेट, त्यानंतर जयवंत मोडकची रनआउटची विकेट. त्या 2 विकेट खरं तर घातक ठरल्या आणि हिट विकेट म्हणजे आयती विकेट ती प्रसाद मोडकची. 3 ज्या आयत्या विकेट खरं तर त्या दिल्या ना विपक्षी टीमला, तिथे मात्र थोडासा गेम पलटला तो दुर्वा 11 सावळे बी संघाचा. कारण त्यांच्या फलंदाजीमध्ये ती ताकद आहे षटकार चौकार खेळण्याची, पण ते षटकार चौकार थांबवले काही प्रमाणात त्या आंतरडोरडीच्या गोलंदाजांनी. आणि आज कर्णधाराने शेवटची ओव्हर घेतली आणि आता विजय डारेच्या खात्यात देखील विकेट. कारण नवखा संघ असला की प्रॅक्टिस जास्त करतो आणि अनुभवी झालं की त्यांना माहिती असं की मैदानावरती गेल्यानंतर मी त्या गॅप मधून बरोबर चेंडू काढणार. कॉन्फिडन्स असतो त्यांच्याकडे इतक्या वर्षाच्या अनुभवाचा. गोलंदाज तयार. सनी दुल्याचा फटका हवेत, पकडली आणखीन एक कॅच, आणखीन एक विकेट. कर्णधार सनी दुले दुर्वा 11 सावळे संघाचे 2 लगातार विकेट. आणि जर त्याने विकेट हॅट्रिक घेतली विजय डायरेने तर मात्र आंथर्ड वर्डीकरांच्या क्रिकेटमध्ये कदाचित हॅट्रिक मिळवणारा या वर्षीच्या सीझनचा विजय कदाचित पहिला बॉलर ठरेल. आकर्षक कूलर, मॅन ऑफ द सिरीजची सायकल, 4 ब्युटिफुल सुंदर ट्रॉफीज, भरघोस बक्षीस. स्वर्गीय भास्कर इलेव्हन क्रिकेट संघ अंजप यांचं आयोजन, नरेश मिनमिने दादांची मेहनत, सकाळपासून रात्री देखील ते होते, सकाळी देखील मैदानाची आखणी, स्टेज सर्वत्र त्यांची पाहणी आहे. नरेश दादा आपलं विशेष कौतुक आहे. धावा फलकावरती 28 धावा आहेत. 3 बॉल संपलेत विजय डायरेचे आणि विकेट हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय तो विजय. समोर येतो मात्र मारुती. विजय डायरे इज ऑन हॅट्रिक. पंचांनी इथून व्हाईट बॉल घोषित केलाय. मागे चेंडू होता. 1 एक्स्ट्राची धाव मिळेल टीम दुर्वा 11 सावळे बी संघाला. 29 धावा फलकावरती आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. मारुती बॅटिंग स्टान्सवर उभा आहे. बॅटला स्पर्श झालाय. समोर आहे चेंडू आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. मारुती देखील परतलाय. एका मागोमाग एक सावळे संघाचे विकेट इथून आउट होत आहेत. बघता बघता जवळपास 7 विकेट इथून आउट झालेत. प्रसाद मोडक ज्यावेळी खेळत होता ना, गेम पलटला होता. 29 धावा फलकावरती आहेत. वैभव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विजयचे या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. एकोणतीस धावा. फटका भारी आहे वैभवचा. समोर येतो मात्र अमोल जाधव. बॉल त्याच्या समोर आहे आणि 1 रन इथून मिळेल. 30 धावा झाल्यात टीम दुर्वा 11 सावळे संघाच्या. आणि विजय डायरेचं हे षटक, शेवटचा बॉल मात्र इथून टाकला जाईल तो विजय डायरेकडून. काय कमबॅक राहिलं. पहिली ओव्हर कमी धावांची आली, नंतर सावळे संघाने देखील गती दिली होती. आणि बंटीच्या या फटक्यांनी इथून मात्र वाह, लाजवाब कॅच. प्रदीप डायरेने पकडली आहे कॅच. भरपूर अंतर त्याने कापलं, वेगाने धावला आणि बंटी देखील इथून आउट. 4 ओव्हर समाप्त. दुर्वा 11 सावळे संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 30 आणि विजयासाठी लक्ष देण्यात आलंय ते मात्र 31 या धावसंख्येचं. तगड्या फलंदाजीला थांबवलं 4 ओव्हरमध्ये 30 या धावसंख्येवरती आणि 31चं लक्ष इथून सेट केलंय आंथर्ड वर्डीसाठी. आता चेसिंग कसं होईल की या धावा डिफेन्स कसं करेल सावळे संघ, हे येणाऱ्या 24 चेंडू
31 धावांचं टार्गेट असेल ते सावळे बी संघाला. अंजप संघाचा स्टार खेळाडू कित्येक स्पर्धा त्याने जिंकल्या तो प्रवीण पथारे पंचांच्या भूमिकेत आहे. त्यामुळे दोन दिग्गज खेळाडू आहेत. पंचांची भूमिका ते सांभाळत आहेत. बॉलर मात्र कर्णधार सनी धुले ज्याच्यामध्ये एका ओव्हरमध्ये 10च्या धावा रोखण्याची ताकद आहे. पण आता आंतरडवरडी संघ उतरलाय आणि सलामीच्या भूमिकेत आहे तो मात्र स्ट्रायकर येणला विजय डायरे अर्थात आंतरडकरांचा लाडका बबलू मैदानाच्या आत. आणि विजय म्हणजे अंजपच्या मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू. अंजप आंतरडवरडीमध्ये जरी खेळत असला अंजप जणू काही त्याचं गावच आहे. आणि आता तो विजय मैदानाच्या आत सलामीच्या भूमिकेत समोर सनी धुले कॅप्टनची लढत आहे पहिल्याच बॉलवरती टार्गेट 31 असताना. फुल टॉस आहे पॉवरफुल मध्ये पॉवरफुल शॉट. संघाने यावर्षी एक ट्रॉफी जिंकली आहे. आंतरडवरडी संघ बाकरीचा पाडा मैदानावरती क्वालिफाय पर्यंत खेळला होता आणि आता मात्र सावळेला देखील क्वालिफाय खेळला आंतरडवरडी.
आणि आता विजयची बॅट आणि विकेट. पहिली विकेट आली ती दुर्वा इलेव्हन सावळे संघाच्या खात्यात. अशीच विकेट गौतम धुळेची आली होती. इथे रोहिदास मात्र आऊट झाला. गरज नव्हती या धाब्याची. समोर होता चेंडू. आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. तीन बोल्ट. विजय देखील बाद. संघ 4 चेंडू 5 धावा. सनी धुले पॉवर प्ले मध्ये. प्रदीप डायरे आता बॅटिंग स्टान्स वरती उभा आहे. पाचवा चेंडू आला सनी धुलेचा. 5 धावा. चौकाराने सुरुवात झाली होती. 5 चेंडू संपले सनीचे. धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 5. 8 ची सरासरी आहे. त्यामुळे सामना खरं तर इकॉनॉमी पाहिली तर 31चा टार्गेट आहे. म्हणजे एखादी ओव्हर जरी 8 पेक्षा कमी धावांची आली तर दुसऱ्या ओव्हरमध्ये ती धावसंख्येची भर काढता येईल या उद्देशाने फलंदाजांचं प्लॅनिंग आहे. सनी धुले ओव्हर नंबर 1 मध्ये आला अंतिम बॉलकडे. प्रदीपचा शॉट आलाय. पॉवर प्ले मध्ये चांगला शॉट केलाय. सर्कलच्या बाहेर गेलाय चेंडू. एकच धाव. ओव्हर इथून संपली. सनी धुलेची 6 धावांचं षटक राहिलं ते सनी धुलेचं. आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी कंपल्सरी पाहिजे ते मात्र 25 धावा. आदरणीय काशीनाथ मिनमिने यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काशीनाथ दादा आपण मंचावरती यावा. यशवंतजी जोगळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच ग्रुप ग्रामपंचायत अंजप हद्दीतील सर्व ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजप ही स्पर्धा 2 दिवसांची ही स्पर्धा आहे. खरं तर अंजपकरांचं कौतुक की त्यांनी शनिवार रविवार 2 दिवसांची ही स्पर्धा आयोजित केली आणि स्वर्गीय भास्कर यांच्या स्मरणार्थ या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. कित्येक स्पर्धा अंजप संघाने यावर्षी याच्या आधी जिंकल्या. अगदी तालुक्यामध्ये संघांना त्यांनी पराभूत केलं. तालुक्याबाहेरून आलेल्या संघांना देखील पराभूत केलं. सावळे संघा येथे जी स्पर्धा झाली होती 2 वर्ष लगातार अंजप संघाने पनवेल विभागातून आलेल्या 2 संघांना पराभूत केलं होतं. त्यामुळे भरपूर साऱ्या स्पर्धा जिंकल्या अंजप संघाने. आणि आजही खरं तर ज्यावेळी अंडरआर्म क्रिकेट व्हायचं ना तिथपासून अंजप संघ हा ओव्हरआर्म क्रिकेटला प्राधान्य देणारा संघ आहे. आणि तिथपासून अंजप संघाचा क्रिकेटमधला दबदबा हा कायम राहिला आहे. आणि दरवर्षी एक तरी ट्रॉफी का होईना पण या संघाच्या खात्यामध्ये असतेच. आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन देखील त्यांचं भारी असतं. यावर्षी देखील तुम्ही बघू शकता मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक सायकल, आकर्षक कूलर, 4 क्रमांक 2 दिवसामध्ये. त्याचबरोबर प्रथम क्रमांक 30,000, 15,000, 7,500, 7,500. ज्या क्रीडा स्पर्धेला 4 दिवस लागतात आणि विशेष म्हणजे 16 संघामध्येच ही पारितोषिक आहेत.
त्यामुळे भरघोस बक्षिसांची रक्कम, ट्रॉफीज, इतर आकर्षक पारितोषिकांनी सजलेली ही स्पर्धा स्वर्गीय भास्कर 11 स्फूर्ती चषक अंजप. आणि आता 18 बॉल 25 धावांची गरज आहे टीम अंतरट वरडीला. पहिलाच बॉल गौतम धुलेने दांडी गुल केली आहे. 3 फलंदाज बाद झालेत अंतरट वरडीचे. रोशन डायरेचा फटका भरपूर उंच हवे चेंडू आहे. खेळाडू धावलाय आणि चेंडू सीमा रेखा पार ठोकलाय तो चौकार. कॅच व्हायला हवी होती. खूप वेगाने धावला होता बंटी पण हाताला स्पर्श करत चेंडू सीमा पार गेला. आणि रोशन डायरेच्या या फटक्याने मात्र थोडा का होईना पण रिलॅक्स झाला तो आंतरड वरडी संघ. कारण विकेटवरती विकेट जात होत्या, धावा थांबल्या होत्या. अशा परिस्थितीमधून धावांची गरज होती. एक धाव जरी आली तरी वातावरण बदलणं गरजेचं होतं आणि ती वातावरण निर्मिती केली ती रोशन डायरेने. आणि आता गौतम धुळे पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडूंना सहकार्यांना तो अलर्ट राहण्याचा इशारा करतोय की मॅच कमी स्कोरची आहे, धावा कमी आहेत, त्यामुळे आपली एक चुकी आपल्याला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते. हे सांगत असताना गौतम बॉलिंगसाठी सुरू होईल. समोर येतो मात्र रोशन डायरे. रोशनने हलक्या हाताने सर्कलच्या आतमध्ये चेंडू ढकलला. एकच धाव तिथून कंप्लीट केली. प्रेशर टाकलंय दुसऱ्या धावेसाठी. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, केली आहे धाव कंप्लीट. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय प्रथमेश. 2 धावांनी स्कोर मात्र पुढे गेला. चौकार 2, 6 धावा फलकावरती धावा आल्यात 12. विजयासाठी गरज आहे अजूनही 19 धावा संख्येची. खरं तर नरेश मिनमिन दादांची मेहनत आपण पाहतोय. रात्रीची झोप नाही, दिवसा सकाळी 8 वाजल्यापासून चहा नाश्ता न करता मैदानाच्या आखणीपासून त्यांची मेहनत. स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघाची ही मेहनत. रोशन डायरेचा फटका मागे खेळलाय. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनला पार करत गेलाय. रोशन डायरेचा आला आणखीन एक दिमागदार चौकार. रोशन डायरे मात्र 13 या धावा संख्येवरती. You will have to finish this bowl of North Korean ramen in 20 seconds. पवार अनिल
12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मात्र रोमांचकपणा अक्षय मोडकला आणावं लागेल. गोलंदाज तयार अक्षय मोडक. बॅटला स्पर्श झाला, विकेट किपरच्या हातात आहे चेंडू. 11 बॉल आता 13 धावांची गरज आहे. प्रथमेश डायरेक्ट स्ट्राईक वरती आहे. समोर अक्षयचा डॉट बॉल आलाय. दुर्वा इलेव्हन सावळे संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय, कारण त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना आंथरड वरडी संघाचे देखील त्याने लागोपाठ विकेट आउट केले. पण आता प्रथमेश डायरेक्ट देखील पाहतो. 11 बॉल आणि कंपल्सरी 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फटका भारी आहे, खोलात होता चेंडू, समोर केलेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल इथून कलेक्ट केलाय, तोपर्यंत एकच धाव. 12 धावसंख्येची आता गरज आहे. 1 रन झाली. 10 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. रोशन डायरेचा शॉट फ्लाइंग स्लिपच्या वरून चेंडू खेळलाय. चेंडू वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. टोकलाय रोशन डायरेने चौकार. हुशारीने खेळलेला शॉट होता रोशन डायरेचा. आणि आता चेंडू 9. मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजेत कंपल्सरी 8. 9 बॉल 8. कधी सामना सावळे टीम कडे जातो तर कधी आंथरड वरडीकडे. याआधी देखील जवळपास 5 ते 6 मॅचेस झाल्यात. त्या 5 ते 6 मॅचेस मध्ये देखील दोलायमान स्थितीमध्ये सामना राहिला. धोत्रे येथे झालेली नाईटची स्पर्धा देखील विसरून चालणार नाही. ज्यावेळी असं वाटलं की सावळे संघ जिंकतोय आणि शेवटच्या 2 बॉलवरती सामना पलटला आणि आंथरडवडी संघाने विजय मिळवला. गेल्या वर्षी देखील मागच्या स्पर्धेत देखील याच मैदानावरती सावळे संघाला आंथरडवडीने पराभवाचा धक्का दिला होता. आणि आता खरं तर त्या सगळ्या पराभवाचा वचपा काढण्याची वेळ आहे आणि सामन्यामध्ये 9 चेंडू धावा वाचवायचे, त्या मात्र 8. किरण या ठिकाणी पतारे सरांच्या कडून सांगण्यात येतं की आपल्या स्पर्धेमध्ये मंकड विकेट आपण ठेवलेला नाहीये. आठ धावांची गरज आहे. लोअर फुल टॉस होता, हवेत राहिला काही काळ. चेंडू हातातून निसटला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रेशराइज परिस्थिती आहे. एका बाजूने सामना कधी फिनिश होईल याची वाट बघताय, तर दुसऱ्या बाजूने सामना किती आपल्याला शेवटपर्यंत नेता येईल अशी रस्सी खेच सध्या 2 संघामध्ये सुरू आहे. आंथरट वरडी आणि दुर्वा इलेव्हन सावळे बी संघ सध्या विजयासाठी प्रयत्न भरपूर आहेत दोन्ही टीमचे. फुल टॉस. रोशन डायरेचा शॉट मिड विकेट पार. ठोकलाय तो चौकार. 31चं टार्गेट. आता विजयासाठी धावा पाहिजेत, त्या मात्र अवघ्या 2. अवघ्या 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्यांदा 5 सामने या 2 संघांमध्ये झाले. 5ही सामन्यामध्ये आंथरड वरडी संघ जिंकला. आता 6वी वेळ होती, तिथे अजूनही सामना शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. आणि रोशन डायरे नाबाद 21 धावांवरती खेळतोय. टाळ होऊन जाऊ दे या बॅटिंगसाठी. 21 धावांवर नॉट आऊट खेळतोय. लक्ष छोटं होतं, पण लागोपाठ 3 विकेट आऊट झाल्यानंतर मैदानावरील परिस्थिती पूर्णपणे सावळे संघाच्या बाजूने गेली होती. पण त्यानंतर सावळे संघ जी कॅच रोशन डायरेची बंटी धावला, हाताला स्पर्श करत जो चौकार गेला, तो चौकार जरी आडला असता किंवा ती कॅच झाली असती तर सामना मात्र दुर्वा इलेव्हन सावळे संघाच्या ताब्यात आला असता. 2 धावांची गरज आहे. रोशन डायरेचा फटका हवेचा वेध घेतला. डाऊन दी बॉल. प्रसादचा ऑब्झर्वेशन आणि पकडली आहे कॅच. कॅच विन द मॅच. ओव्हर समाप्त झाली. आता 6 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज आहे, ती मात्र आंथरड वरडी संघाला. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 वेळा जरी सावळे संघाला पराभूत केला असला तर 6व्या वेळेस सावळे संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये
विजय मिळवण्यासाठी आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि आंतरडोरडी संघ अवघ्या 2 धाव्यांपासून दूर आहे हा सामना जिंकण्यासाठी. कारण सावळे संघाने गेल्या वर्षी मोहाचीवाडी सारख्या संघाला पराभूत केलं, मोठमोठ्या संघांना त्यांनी पराभूत केलंय. मग खरं तर आंतरडोरडी संघासमोर 5 वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण ही वेळ आहे 6 चेंडूमध्ये 2 धावा वाचवता येतील का. पहिले 1-2 बॉल जर डॉट आले तर मात्र सामन्यामध्ये ती मजा आणता येईल. कारण फलंदाजांवरती देखील तेवढंच दडपण आहेत. एका ओव्हरमध्ये जर 20 धावा असल्या तर फलंदाज टेन्शन घेत नाहीत, पण कमी धावा असल्या की त्यांना टेन्शन मात्र फार असतं. फक्त फिल्डिंग आणि बॉलिंग जर चांगली झाली तर 2 धावा, एक धावसुद्धा वाचवता येते, हे आपण बघितलंय. त्यामुळे आता 6 चेंडूमध्ये कंपल्सरी 2 धावांची गरज आहे. ऋतिक मोडक बॉलिंगसाठी आहे आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. प्रथमेश डायरेने शॉट केला, रनआउटची चान्स आहे, हातातून चेंडू निसटला, डायरेक्ट हिट मिस केली. पंचांनी नो बॉल सुद्धा घोषित केलाय. येस, एक धावे, 5 चेंडू, आता 1 धाव्याची गरज आहे. 5 चेंडू आणि 1 धाव्याची गरज आहे. बॅटची काढा आहे, इथे देखील चेंडू निसटला आणि जिंकलाय तो मात्र आंतरडोरडी हा संघ. अभिनंदन या संघाचा. आणि दुर्वाईले सावळे बी संघ हार्ड लक. पुन्हा एकदा तो स्कोर झाला नाही, ती फाईट करण्यामध्ये थोडे प्रयत्न कमी पडले आणि आंतरडोरडी संघाने यावेळी देखील विजय मिळवला. मनातील ती खंत आता खरं तर लीडिंग बोर्डवरती 6-0 अशी परिस्थिती आहे. आणि नेक्स्ट टाइम आता पुन्हा कधी लढत होईल माहिती नाही, पण याही वेळी आंतरडोरडी संघाने विजय मिळवला. टक्कर मात्र भारी झाली, जबरदस्त लढाई केली ती मात्र सावळे संघाने, त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय रोशन डायरे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याने 21 धावांची इनिंग खेळली, संघाला एक विजय मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. तो रोशन डायरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अमोल जोगळे या ठिकाणी आलेत. अमोल, आपलं सहर्ष स्वागत. सेकंड राऊंडचा सामना आंतरडोरडी आणि ब्रदर्स 11 धोत्रे या 2 टीम मध्ये होईल. दोन्ही टीमने याची नोंद घ्या. चला, दोन्ही कर्णधार टॉस साठी या. आंतरडोरडी संघ आपण या लगेच. आणि त्याचबरोबर आंतरडोरडी आणि ब्रदर्स 11 धोत्रे या 2 संघामध्ये सेकंड राऊंडची मॅच होईल. विजय आपण टॉस साठी आणि रोशन